हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मरमध्ये शेल टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर घ्यायच्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी इमेज दाखवते. ह्याला सुद्धा काय म्हटलं जातं? शेल म्हटलं जातं. ह्याला सुद्धा काय म्हटलं जातं? शेल म्हटलं जातं. म्हणजे आपला शिंपला असतो. काय असतो? शिंपला. सिमिलरली आपला शेल टाईप ट्रान्सफॉर्मरसुद्धा असाच आहे. आता शिंपला म्हणजे काय? हा शिंपला आहे. ह्याच्यावरनं कवच असतं असं, आणि त्याच्या आत काय असतं? मटेरियल असतं. म्हणजे जे मोती असतो आपला तो तसा असतो. म्हणजे बघा ना, ह्या शेल टाईप ट्रान्सफॉर्मरच आहे, पण इथं काय आहे? शेल टाईप ट्रान्सफॉर्मरसुद्धा असाच आहे आपला, की ह्याच्या आत काय असणार आहे? मोती. ह्याच्या आत काय असणार आहे? मोती. म्हणजे ह्याच्या मधोमध, म्हणजे हा वरनं एक कवच असणार आहे असं, हे खालचं एक कवच असणार आहे. मोती असे असतात. आणि इथं मध्ये काय असणार आहे? तो मोती असणार आहे. इथं काय असणार आहे? तो मोती असणार आहे. आता हे मोती म्हणजेच काय आपण कन्सिडर करायचा? बरोबर, हे मोती असणार आहे. हे मोती म्हणजेच काय कन्सिडर करायचा? मोती. मोती म्हणजे वाइंडिंग कन्सिडर करायचं. मोती म्हणजे काय कन्सिडर करायचं? वाइंडिंग. आणि हे जे वरचा भाग आहे तो काय कन्सिडर करायचा? तर कोअर, म्हणजे अप्पर लेअर आहे ते काय करायचं? कोअर कन्सिडर करायचा. सिमिलरली आपला हा कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर वर्क करतो. तुम्ही नेहमी उदाहरण देऊनच मी शिकवायची माझी हॅबिट आहे किंवा स्टाईल आहे. तर आता आपण कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरकडे जाऊया. कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर कसा वर्क होतो लक्ष द्या. आता बघा, डिपेंडिंग ऑन द कन्स्ट्रक्शन ऑफ द मॅग्नेटिक कोअर टू कॅटेगराईज द ट्रान्सफॉर्मर इंटू टू टाईप्स. म्हणजे काय आहे बघा इथं, तर डिपेंडिंग ऑन द कन्स्ट्रक्शन ऑफ इट्स मॅग्नेटिक कोअर, इट्स कन्स्ट्रक्शन ऑफ द मॅग्नेटिक शेल टाईप ट्रान्सफॉर्मर अँड सेकंड वन इज द कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर. आता ह्या लेक्चरमध्ये आपण शेल टाईप ट्रान्सफॉर्मर शिकायचं आहे. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहेच. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आठवण करून देतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील तर तुम्ही नक्कीच एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर ते घंटे असते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे नेहमी तुम्हाला अपडेट मिळत जातील. ओके, नाव स्टार्ट द शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय आहे बघा, ई अँड एल शेप्ड लॅमिनेशन टू मेक द कोअर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय आहे याचा? ई अँड एल टाईप शेप्ड लॅमिनेशन्स आहे टू मेक द कोअर ऑफ द शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे बघा इथं बघा ह्या पद्धतीने दाखवलेलं आहे. हे बघा, हे ई आणि हे एल टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर असतं. हे अशा पद्धतीनं आहेत. मी आणि तुम्हाला सेपरेट फिगरवर दाखवतो ई आणि एल कसं होतं ते. हे बघा, हे असं असतं त्याचं. ई टाईप आणि एल टाईप ऑफ लॅमिनेशन्स, हे असे लॅमिनेशन्स असतात. आणि लॅमिनेशन्स म्हणजे हे छोटे छोटे काप केलेले असतात, म्हणजे हे असे असतात. आणि ह्याच्यामध्ये काय असतं? व्हर्निश घातलेलं असतं. म्हणजे इतके मोठे नसतात, पण हा जो गॅप आहे ह्याच्यामध्ये काय असतं? व्हर्निश असतं. ते दाखवतो तुम्हाला. ओके, हे बघा, एक किती 0.25 mm विड्थ असते. असे बरेचसेच हे घेतलेले असतात, काप घेतलेले असतात, आणि ते परत जॉईंट करतात. हे बघा, इथं नट बोल्टला सुद्धा जागा आहे. इथं काय करतात? नट आणि बोल्ट टाकून फिक्स करतात ते. हा एल टाईप बघा, हे बघा, हे असं आहे आणि असं खाली सावली पडलेली आहे. हे बघा, हे असं इथं तुम्हाला दिसून येईल. हे दिसते काय? हे अशा पद्धतीनं ते केलेलं आहे. तर कोअर कन्सिस्ट ऑफ 3 लिम्स. कोअर कन्सिस्ट ऑफ 3 लिम्स और लेग्स. आता लिम्स कशाला म्हणायचं? तर हे जे आहे, हे परत हे आणि ह्याला काय म्हणायचं? लिम्स. ह्याला काय म्हणायचं? लिंब म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? लिंब म्हणायचं, किंवा लेग्स म्हटलं तरी चालतं. कोअर कन्सिस्ट ऑफ 3 लिम्स. धिस डिझाईन इन्क्रीज द मेकॅनिकल स्ट्रेंथ. मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे काय? व्हायब्रेशन्स. मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे काय? जे व्हायब्रेशन असतात, हमिंग नॉईज असतात, ते काय करतात? हे कमी करतं. मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे काय? मेकॅनिकल पॉवर म्हणजे काय? जर जी व्हायब्रेशन तयार होणार आहे तर ती व्हायब्रेशन्स कमी करण्यासाठी किंवा तेवढी झेलण्यासाठी तत्पर असतो हा. हे अशी डिझाईन केल्यामुळं, येते का लक्षात? हे अशी डिझाईन केल्यामुळं तो तत्पर असतो. इट ऑल्सो इम्प्रूव्ज द मेकॅनिकल प्रोटेक्शन्स. मी म्हटलं नाही का आता, मेकॅनिकल प्रोटेक्शन म्हणजे काय? मेकॅनिकल प्रोटेक्शनचाच अर्थ असा होतो की व्हायब्रेशन्स जे तयार होणार आहेत, हमिंग नॉईज जो तयार होणार आहे, ते प्रोटेक्ट करू शकतो. आता बघा पुढे,
एच व्ही अँड एल व्ही वाइंडिंग वाउंड अराउंड द सेंट्रल लिंब, म्हणजे ह्या लिंब आहे हे सेंट्रल लिंब, ह्याच्यावरच तुमची काय असणार आहे, एच व्ही वाइंडिंग पण असणार आहे आणि एल व्ही वाइंडिंग पण ह्याच्यावरच असणार आहे. अँड इट कॅरीज द एंटायर फ्लक्स. दाखवतो तुम्हाला, हे बघा, हे सेंट्रल लिंब आहे, हे काय आहे तुमचं सेंट्रल लिंब, ह्यालाच काय म्हटलं जातं, ऑर लेग म्हटलं जातं. हा जो वरचा पार्ट आहे की नाही, ह्याला काय म्हणतात मग, तर ह्याला योक, ह्याला योक म्हटलं जातं. या सेंट्रल लिंबवरच बघा, हे काय आहे तुमचं, हा जो मोठा पार्ट आहे तो काय आहे, एच व्ही वाइंडिंग आहे, आणि जो हा छोटा पार्ट आहे, हा आणि हा छोटा पार्ट आहे तो काय आहे, एल व्ही वाइंडिंग आहे. हे काय आहे, एल व्ही वाइंडिंग आहे. हे बघा, हे एल व्ही वाइंडिंग, हा काय आहे तुमचा एल व्ही वाइंडिंग आहे. हेच एरिया ऑफ द मिडल सेक्शन इज हायर दॅन दॅट अदर टू, म्हणजे एरिया ऑफ द मिडल सेक्शन इज हायर आहे, साहजिकच आहे. सगळं वाइंडिंग जर इथं असेल तर ह्याचा एरिया काय होतो, वाढणारच आहे. ह्या इमेजमध्ये सुद्धा बघा ना तुम्ही, ह्या इमेजमध्ये बघा की हे हे ह्याचं हे बघा ना इथं, हे हे हाईट, हे बघा एवढी मिडल सेक्शन आहे, त्यानंतर राहिलेलं काय आहे, हे एवढंच राहिलेलं आहे. हे बघा, हे नट बोल्ट्स आपण जे बघितलं ते, आणि हे बघा, हे बघा इथं छोटे 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 काप दिसतात ना, हे काय असतात, हा पूर्ण ट्रान्सफॉर्मर एकटा नसतो, तर त्याचे काय केलेलं असतात, छोटे 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 भाग केलेले असतात. ते कशासाठी, तर एडी करंट लॉस रिड्यूस करण्यासाठी केलेला उद्योग आहे तो. काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीजेस थ्रू द टू क्लोज्ड पाथ. आता हे एरिया ऑफ द मिडल सेक्शन इज हायर दॅन दॅट ऑफ द टू असणार आहे. ह्याच्यामुळं काय होतं, मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीजेस थ्रू द टू क्लोज्ड पाथ, म्हणजे हे तर बघा हिथनं असं हे सर्क्युलर व्हायला लागलं आहे, बरोबर का. तर हे होत असताना तर हिथं जास्त फ्लक्स असतात, हिथं फ्लक्स काय होतात, डबल होतात का, तर निमे फ्लक्स इकडे जातात आणि ह्याच्यातले निमे फ्लक्स इकडे जातात. म्हणजे हिथला एरिया काय असतो, म्हणजे हिथले फ्लक्स जास्त असतात आणि हिथले फ्लक्स काय असतात, इथं बघा मी लिहून दिले 5/2 आणि इकडे पण 5/2 आहे, इकडे पण 5/2 आणि इकडे पण 5/2 आहे. म्हणजे काय, विच डिक्रीजेस द कोअर लॉसेस हेन्स इफिशियन्सी इन्क्रीजेस. म्हणजे काय, इकडचे जे फ्लक्स आहेत ते रिड्यूस झाल्यामुळं काय होणार आहे, तर मॅग्नेटिक लॉसेस जे आहेत, म्हणजे जे कोअर लॉसेस आहेत ते कमी होतात आणि त्याच्यामुळे काय होते, इफिशियन्सी वाढत असते. इफिशियन्सी काय होत असते, वाढत असते. कशापेक्षा, तर कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरपेक्षा. सो इट गिव्स मोर आउटपुट ॲज कम्पेअर टू द कोअर टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर. एच व्ही कॉइल्स आर सँडविच्ड बिटवीन 2 एल व्ही कॉइल्स. हे मगाशीच आपण इथं बघितलं, एच व्ही कॉइल, हे बघा एच व्ही कॉइल ही एच व्ही आहे, सँडविच्ड बिटवीन 2 एल व्ही वाइंडिंग. आपण बघतो सँडविचचा अर्थ काय होतो, तर तुम्ही सँडविच किंवा वडापाव खाल्ला असेल, कसा असतो, हा इथं पहिला असा पार्ट असतो, त्यानंतर इथं असतो आणि हा तुमचा सँडविच म्हणजे काय, इथं हा वडा असतो, इथं काय असतो, हा वडा असतो, आणि हे काय असतो, हा पाव, आणि इकडचा पण काय असतो, तर पाव असतो. ओके, म्हणजे सँडविचचा अर्थ काय होतो, तर दोन गोष्टीच्या जर मध्ये तिसरी गोष्ट असेल तर त्याला काय म्हटलं जातं, ती सँडविच झालेली असते. ती काय झालेली असते, सँडविच झालेली असते. द रिक्वायरमेंट since both HV and LV winding wound on the central limb, the quantity of conductor required for the winding of the shell type transformer is less. हे बघा, since both HV and LV winding wound on the central limb, the quantity of conductor required for wound of shell type transformer is less. कारण का दोन्ही वाइंडिंग एकाच काय आहे, लिंबवर बांधलेलं आहे, त्यामुळं जे मटेरियल लागणार आहे ते कमी लागणार आहे, साहजिकच आहे. हे बघा ना, इथं ह्या ठिकाणी आपण बघितलं तर ह्या एकाच वाइंडिंगवर वाउंड केलेलं आहे, इथं दुसरीकडे कुठं वाउंड केलं आहे का, नाही केलेलं आहे. त्यामुळं जे मटेरियल लागणार आहे ते कमी लागतं, आणि मटेरियल जर कमी लागलं तर काय होतं, रिक्वायरमेंट ऑफ वाइंडिंग फॉर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर इज लेस होणार आहे. द रिक्वायरमेंट फॉर इन्सुलेशन मटेरियल इज, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, डबल कोट करून घ्या. द रिक्वायरमेंट ऑफ इन्सुलेशन मटेरियल इज मोर ॲज वाइंडिंग ऑर सँडविच्ड ऑन द इच अदर. म्हणजेच बघा, आता गंमत सांगतो तुम्हाला, ह्या ठिकाणी बघा, ह्या एकाच लिंबवर हे आपला शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. ओके,
ह्या एकाच ह्याच्यावर काय केलेलं असतं, वाइंडिंग बाउंड केलेलं असतं. इथं 2 HV असतील, हे वर LV असेल, हे पण LV असणार आहे. म्हणून ह्यामुळं काय होतं, तर ह्यामुळं द रिक्वायरमेंट ऑफ इन्सुलेशन मटेरियल इज मोर. का तर HV नंतर LV नंतर HV वाइंडिंग आहे, त्यामुळं काय होतं, तर मोर इन्सुलेशन रिक्वायरमेंट लागतील ॲज कम्पेअर टू कोअर टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर. स्टँडर्ड इन्सुलेशनसुद्धा वापरावं लागतं ह्यामध्ये. का तर इन्सुलेशन जर डॅमेज झालं तर सडन डेड शॉर्ट सर्किट होऊ शकतो. ह्याच ठिकाणी आता कूलिंग सिस्टीम बघू. कूलिंग कुठली आहे, तर फोर्स्ड कूलिंग और फोर्स्ड ऑइल कूलिंग इज यूज्ड. का तर ज्या ठिकाणी ठराविक KVAच्या वर ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग जातं त्यावेळी फोर्स्ड कूलिंगच आपण यूज करतो. आता ॲप्लिकेशन काय आहेत, तर ॲप्लिकेशनमध्ये बघा लो व्होल्टेज ॲप्लिकेशन्स अँड लो पॉवर ॲप्लिकेशन. म्हणजे हे कुठे यूज केलं जातं, तर लो व्होल्टेज ज्या ठिकाणी लागणार आहे आणि लो पॉवर ॲप्लिकेशन. एक IMP कोड लक्षात ठेवा की लो व्होल्टेज अँड लो पॉवर ज्या ठिकाणी लागतं त्या ठिकाणी शेल टाईप ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो. मित्रांनो आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ह्या ठिकाणी बघा हे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर जो यूज केलेला आहे आपण, हे शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं, जर वाइंडिंग जर डॅमेज झालं तर काय असतं, HV वाइंडिंग आणि LV वाइंडिंग दोन्हीही काय आहे, HV वाइंडिंग आणि LV वाइंडिंग, HV वाइंडिंग आणि LV वाइंडिंग दोन्ही एकाच ह्याच्यावर आहे. हे दोन्ही काय आहे, एकाच ह्याच्यावर आहे. जर ह्या ठिकाणी कुठं प्रॉब्लेम आलाच तर काय करावं लागतं, हा होल ट्रान्सफॉर्मर खोलावा लागतो. हा काय करावा लागतो, होल ट्रान्सफॉर्मर खोलावा लागतो. समजा इथं कुठं तर डॅमेज असेल तरीसुद्धा काय करावं लागतो, होल ट्रान्सफॉर्मर खोलणं म्हणजे डिसमेंटल करून परत असेंबल करावा लागतो. हा सगळ्यात मोठा याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर थँक्यू सो मच मित्रांनो. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता. एक शेअरसुद्धा तुमच्या कोणत्या तर ग्रुपवर करू शकता जो इलेक्ट्रिकल रिलेटेड असेल, ज्यानं माझंही मोटिवेशन वाढेल. थँक्यू सो मच. Hello friends, please like, share and subscribe the Electrocrux YouTube